तर वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि एकीकडे दुसरीकडे माझ्यावरती आरोप केला की मी खालच्या पातळीला जाऊन आरोप केला। इथं पत्रकार बंधू उपस्थित आहेत। या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोणी सुरू केला? त्यांनी सुरू केला आणि शुभारंभामध्ये इथं विकासाच्या मुद्द्यावर, व्हिजनच्या मुद्द्यावर, भविष्यात इथल्या या 10 नंबर मग प्रभाग असेल किंवा एकूण बंधूंनो या शहरात 18 प्रभाग आहेत। 18 या 18 प्रभागातल्या जवळजवळ उद्याच्या या 2 तारखेला जवळजवळ 94,500 मतदार बंधू भगिनी मतदान रूपे आशीर्वाद करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? 40 वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता होती, त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी केला, कुणासाठी केला हे सांगायचं धाडस त्यांच्या औदार्य त्या ठिकाणी नाही। म्हणून खालच्या पातळीला जाऊन कधी माझ्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते, माझ्यावरती जरूर करा, परंतु माझ्या हयात नसलेल्या वडिलांच्यावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी एकीकडे केली जाते। पण याद राखा, तुम्हाला आज त्या ठिकाणी माझ्या वडिलांवरती त्या ठिकाणी बोलण्याची वेळ इतक्या खालच्या पातळीला येत असेल तर 2 तारखेला इथली मायबाप जनता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून 3 तारखेला माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। आणि तुम्ही येऊन काय बोललं पाहिजे, काय केलं हे सांगायला पाहिजे होतं। आज या भागातली गटार असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम बद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं। आज एखादी माता भगिनी त्या ठिकाणी कुठला बाजार आणायला गेली असेल, एखादं माळवं किंवा त्या ठिकाणी कुठलीही घराला लागणारी जर एखादी वस्तू आणायला गेली असेल, जात असताना त्या ठिकाणी साधी मुतारीची सोय देखील त्या भागापर्यंत जाऊन येईपर्यंत तिला त्या ठिकाणी नाही। आम्ही त्या मंडईमध्ये गेल्यानंतर अनेक तिथल्या मंडईत त्या ठिकाणी माळवं किंवा या विक्री करणाऱ्या माता भगिनींनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून साधे आम्हाला मुतारी लघवीला त्या ठिकाणी जावं लागलं तर रिक्षा करून आम्ही 2-3 जण त्या ठिकाणी स्टँडवर जातो आणि आम्हाला त्या ठिकाणी महागारी येईपर्यंत आमचं जे भाजीपाला आहे कधी गई खाती, कधी त्या ठिकाणी नाश खराब होण्याचं काम एकीकडे केलं जातं। एवढ्या प्राथमिक गरजा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, कुठल्याही रस्त्यावरती जावा, या शहरातल्या कोणत्याही भागात जावा, प्रभागात जावा, आज धूळ त्या ठिकाणी इतक्या प्रमाणात धूळ आहे। नानांनी यापूर्वीच सांगितलं होतं की इतकी धूळ आहे, इतका चिखल आहे की आमच्या छातीत चिखल त्या ठिकाणी झालाय आणि हा जर त्या ठिकाणी आपण वेळोवेळी त्यांच्या आमिषाला बळी पडलो तर भविष्य काळात इतक्या त्या ठिकाणी खालच्या थराला हे लोक जातील। आज काय परिस्थिती आहे? कधी बघितलं होतं प्रिन्स चार्ल्स जमिनीवरती फिरताना? आज पलीकडे होते तिथं घराघरांनी चालू आहे हात जोडायला। 20-25 वर्षात कधी बघितलं नाही। हे फक्त वेळ भानके या नावामुळे त्यांच्या पुढे त्या ठिकाणी मुजोरशाहीने वागायचं, गोरगरीब आमच्या घरापर्यंत, आमच्या पायावर पर्यंत त्या ठिकाणी आला पाहिजे। दडलशाहीची आणि मालकशाहीची भूमिका तोडून काढण्यासाठी लोकसेवक आणि जनसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊन आलोय आणि बंधूंनो, तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची त्या ठिकाणी गरज झालेली आहे। मात्र तुम्ही बोलताना कधी खालच्या पातळीला जाऊन बोलता। विकास तुम्ही त्या ठिकाणी धुळीवरती का बोलत नाही, खड्ड्यावरती त्या ठिकाणी का बोलत नाही? इथल्या शहरातल्या अनेक त्या ठिकाणी तुम्ही जे जागा असतील, भूखंड हडपण्याचं पापण काम गेल्या अनेक वर्षापासून केलं, का तुम्ही त्याच्यावरती बोलत नाही? आता एक नवीन प्याद त्या ठिकाणी आणलंय, त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कालपासून बोलायला लागले। आपल्या त्या ठिकाणी भाषणामध्ये ती तुम्ही जाहिरात बघितली असेल बघा, असा आहे पहिले मैं बहुत गरीब था, बघितली जाहिरात? तसं त्यांचं भाषण 1995ला मी खूप गरीब होतो, पखालीवरून पाणी वाहत होतो, पखालीवरून पाणी देत होतो, मग हळूहळू माझे हे बिनविरोध झाले, मग हळूहळू माझे ते बिनविरोध झाले। आता मग तुम्ही 95ला गरीब होता तर 2025ला देखील तुमची संपत्ती लोकांना, नागरिकांना सांगायला पाहिजे ना। आणि हजारो कोटीच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टी आणि त्या ठिकाणी गोरगरिबाच्या मानगुटीवरती तुम्ही पाय ठेवून त्या ठिकाणी दमदाटीची भाषा करून त्या ठिकाणी बळकावण्याचं काम त्या ठिकाणी केलंय। याचा पुरावा उदाहरणासहित बंधूंनो तुम्हाला मी सांगू शकतो। पलीकडे महावीर नगर आहे, इथं 100 मीटरवरती बजाजचं जे दुकान आहे त्याच्या पुढचा भूखंड तुम्ही त्या ठिकाणी बघा,
एवढं आंतरराष्ट्रीय बोलते की यांनी त्या भूखंडाच्या खरेदीचा दिवस देखील आंतरराष्ट्रीय केला. अरे आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, ज्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली, त्या घटने